नमस्कार मित्रांनो, काल तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडला. राकेश, तन्वी आणि अनुश्री या तिघांमध्ये हा टास्क झाला आणि याच्यामध्ये तन्वी कोलतेने जबरदस्त गेम, जबरदस्त परफॉर्मन्स देत हा टास्क वन हँड जिंकला असं सांगायला हरकत नाही. तन्वीने हा टास्क जिंकला आणि त्यानंतर तन्वीच्या खेळावरती, बिग बॉसच्या खेळावरती काही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले. काहीने तन्वीचं अभिनंदन केलं आणि खरंच अभिनंदन करण्यासारखं आहे, कारण कमी वेळेत तिने हा टास्क पूर्ण केला. इतर लोकांनी जास्त वेळ घेतला. साहजिकच राकेश बापटने जवळपास 21 मिनिटं घेतली आणि अनुश्री हिने देखील जवळपास 9.5 मिनिटाच्या आसपासचा वेळ घेतला. तन्वीने फक्त 6 मिनिटं आणि 27 सेकंदामध्ये हा टास्क पूर्ण केला. पण आता तन्वीच्या खेळावरती, बिग बॉसच्या खेळावरती काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तन्वी कशी काय चुकली नाही? बाकी हे दोन्ही सदस्य पटापट त्या पाट्या कलेक्ट करण्याच्या नादामध्ये किंवा वाचण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडनं बऱ्याच चुका झाल्या, पण तन्वी इथे एकही चूक करताना दिसत नव्हती. म्हणजे इथे सरळ सरळ प्रेक्षक आरोप लावताना दिसत आहेत की बिग बॉसने तन्वीला काही प्रश्नाची उत्तरं सांगितली का? कारण तन्वी चुकलीच नाही. आता इथे प्रेक्षक हेही सांगताना दिसत आहेत की बिग बॉसने ज्या पद्धतीने या तिन्ही कंटेस्टंटना वेगवेगळं ठेवलं होतं आणि त्या कंटेस्टंटना बिग बॉसने दाखवलंच नाही. निदान साहजिकच आहे की आपल्याला पण, म्हणजे मलाही हा प्रश्न पडला होता की ज्या कुठल्या रूममध्ये या कंटेस्टंटला ठेवलंय, तर ते काय करतात, विचार करतात का? काय त्यांच्या माइंडमध्ये सध्या सुरू आहे? म्हणजे जो काही प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावरती असायला हवा होता, तो आपल्याला दाखवायला हवा होता, असं मलाही तेव्हा वाटलं. आता प्रेक्षकांनी हाच प्रश्न उपस्थित केलाय की तन्वीला बिग बॉसने सांगितलं तर नाही, कारण तिला ही पटापट उत्तरं कशी काय आली? ती चुकलीच नाही. तर असे नाना विविध प्रकारचे प्रश्न सध्या उपस्थित केले जातात. त्यामुळे तन्वीला बिग बॉसने विजयी केलं असं काही प्रेक्षकांचं मत आहे. ते प्रखरपणे सोशल मीडियावरती आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. पण तन्वीचा एकंदरीत खेळ पाहता, तन्वी ज्या पद्धतीने ते प्रश्न वाचायचे आणि त्यानंतर मकडीचं जे जाळं होतं त्याच्यातनं जात असताना ती ॲनालिसिस करायची, हे असं झालं, ते तसं झालं, हा सदस्य नॉमिनेट नव्हता किंवा पॉवर केच्या ऐवजी डेंजर की, असं ते पटापट पटापट ती ॲनालिसिस करत जात होती. आणि तो तिचा खेळ पाहून आहे ना, तन्वीमध्ये खरंच खूप जिद्द आहे. टास्क जिंकण्याची, ट्रॉफी जिंकण्याची तिच्यामध्ये जिद्द आहे असं पाहायला मिळालं. तर प्रेक्षकाने हे जे काही प्रश्न उपस्थित केले, तर हे देखील बरोबर आहे. तर काय वाटतं तुम्हाला? ते काही प्रेक्षकांनी जे काही मत व्यक्त केलं की तन्वीला या प्रश्नाची उत्तरं कशी का माहीत, तन्वी का चुकली नाही? बाकी सदस्य म्हणजे राकेश बापटकडनं बऱ्याच चुका झाल्या, अनुश्रीकडनं देखील 3-4 चुका झाल्या. मग तन्वीकडनं का चुका झाल्या नाहीत? तन्वीला बिग बॉसने सांगितलं का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं तुम्हाला? कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी? हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.